पहिल्यांदा गोल आकार काढून घ्यायचा, नंतर लाईनी मारून घ्यायच्या. अशा 3 लाईनी बसवल्यात मी. अशा लाईनी मारून घ्या. लाईनी मारून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण याला चेन स्टिच करून घ्यायचे. आणि चेन स्टिच करताना प्रत्येक वेळी पहिल्यांदा आपण गोल करणार. गोल केल्यानंतर इकडनं स्टार्ट केला गोल, आपण इथं आल्यानंतर आपण गाठ मारणार. गाठ मारल्यानंतर धागा घालून कट करायचा, परत नवीन धागा गाठ मारून घ्यायचा. इकडं आल्यानंतर रिटर्न धागा इथशी गाठ मारायची, धागा कट करायचा. परत इकडनं न्यायचा, नवीन धागा घ्यायचा. इकडनं या साईडला गेल्यानंतर परत गाठ मारायची. अशी प्रत्येक वेळी एक एक लाईन झाली का गाठ मारून धागा कट करायचा, परत नवीन धागा घ्यायचा. याच्यासाठी आपण जेव्हा हा मधला भाग कट करतो तेव्हा आपण डायरेक्ट जर तसंच घेतला करायला तर आपला मध्ये तो धागा येईल. त्याच्यासाठी प्रत्येक वेळी जी लाईन कराल तिथं गाठ मारायची आणि धागा कट करून टाकायचा. पहिल्यांदा खालून धागा वर काढायचा. पहिल्यांदा गोल आहे ना त्याला आपल्याला चेन स्टिच करायचे गोलाला. पहिल्यांदा पूर्ण गोल हे करून घ्यायचा स्टिच करून. ओके, इथं आल्यानंतर आपल्याला गाठ मारायची. गाठ मारायचा आणि खालून धागा कट करायला. कट करून रिटर्न गाठ मारून घ्यायची. एकाच ह्याच्यावर 4 ते 5 वेळा गाठी मारून घ्यायच्या. हे बघा, अशी गाठ मारून घ्यायची. रिटर्न गाठ मारून झाल्यानंतर इकडनं स्टार्ट करायचं. स्टार्ट करताना जी चेन स्टिच आहे त्याच्याच ओलातून काढा, म्हणजे ती जॉईंट दिसेल. आणि परत ह्या चेन स्टिचमध्ये येऊन गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर हा धागा आपला रिटर्न खालून कट करायचा.
मी पण धागा कट केलेला आहे. रिटर्न परत इकडनं स्टार्ट करायची. इकडं आल्यानंतर परत धागा आपल्याला गाठ मारून घ्यायची, धागा कट करायचा, परत रिटर्न धागा नवीन घ्यायचा, परत इकडं सेम प्रत्येक वेळी तसंच करायचे. आता आपण परत इकडनं किंवा इकडनं जमेल तिकडनं स्टार्ट करायचं. तुम्हाला ही डिझाईन तुमच्या हातावर काढता येईल. गाठ मारायची. मी प्रत्येक वेळी इकडनं स्टार्ट करून इकडं आल्यावर गाठ मारले. आता धागा परत रिटर्न कट करून परत सेम तशीच गाठ मारून रिटर्न परत इकडनं इकडे येऊन गाठ मारायची, धागा कट करायचा, परत ह्या लाईनी आहेत 2 त्या करून घ्यायच्या. आता आपल्या ह्या 3 लाईनी झालेल्या आहेत. तर इकडनं धागा मी पहिल्यांदा कट करून घेतलाय. आता इकडनं लाईनी टाकायच्या. जास्त खेचून घ्यायचा नाही, आपला कपडा अकडला नाही पाहिजे. आणि या स्टिचमध्ये आल्यानंतर अशी गाठ मारून घ्यायची. आता परत रिटर्न धागा कट करून त्या बाजूशी करून घ्यायचा. आता आपण हा मधला भाग चालून घेणार आहोत. थोडा राहील तो कटरमध्ये कट करून टाकू. एकदम चेन स्टिचला लावायचं नाही. आणि खालून असा कपडा घ्या खराब. तुम्हाला जर याच्यात नाही जमला तर तुम्ही कटर घेतला तरी चालेल. फक्त चेन स्टिचला काय करू नका, नाही तर चेन स्टिच झाली तर परत तुम्हालाच अवघड होईल करायला. खालून असा कपडा घ्या. असा कपडा घेतला तर मग त्याच्यावर पडणार नाही. ते तुम्हाला बाजूला करता येईल. तुम्हाला जर असं नसेल जमत तर मी कटरमध्ये पण दाखवतो. हे बघा. तर याच्याने नाही जमला तर आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर चालून आणि एक वेळ कटरमध्ये. आता कटर पण थोडा सावकाश करायचा जेणेकरून आपल्या चैनीला काही झालं नाही पाहिजे. बघा असं. असा पूर्ण हे तुम्ही कटरने कट केला तरी चालेल, की जालून हे केला जाळलं तरी आपल्या साईडकडून कट करायलाच लागतंय. तुम्हाला त्याच्यात नसेल जमत तर तुम्ही कटरमध्ये हे करा. असं पूर्ण हे सगळं आपण आधी कट करून घेऊ.
असं हे सगळं आधी हे कट करून घेऊ. असं कटर याच्यात घालून कट करून घ्यायचं. सावकाश करा. चला तर मग तुम्ही पण आता सगळं कट करून घ्या. बघू मी पुढचं कट करून घेतो. आपण आता कट करून घेतलेलं आहे. खालून मी असं कपडा घेतलेला आहे आणि जे थोडे ज्या आपल्या धागे निघल्यात त्यांना असं एकदम आलोयजाने एकदम चिपकू नका, नाही तर मग चेन आपण केलेली आहे ती तुटल. कडेची हे झाली तरी चालेल, ती आपल्याला काढता येईल. फक्त मधीतली चेन स्टिच आहे, आता इथं माझी थोडी निघाली, ती आपल्याला काढता येईल. का तिच्या ह्याच्याला आपला कपडा आहे बघा. हे असं करून घ्यायचं आधी. आता बघा आपण हा असं चालून झालेले आहे, हा बरोबर नाही दिसत, थोडा कपडा दिसते, हा दिसणार नाही आपला. आपल्याला काय करायचे, आधी पहिल्यांदा इकडनं आपल्याला चेन स्टिच वर काढायचे. चेन स्टिच वर काढल्यानंतर आपल्याला आतमधल्या बाजूला चेन स्टिच टाकायची आणि लगेच ह्या बाजूला चेन स्टिच झाली का लगेच आपल्याला ती त्या बाजूला टाकायची. म्हणजे क्रॉसमध्ये एक वेल ह्या बाजूला, एक वेल जाऊन दुसऱ्या बाजूला, क्रॉसमध्ये एक वेल ही बाजू लगेच दुसरी बाजू. मग जो आपण हे केलेला आहे तो दिसणार नाही. मग तुमची एक जर चेन स्टिच टाकून जर एकदम पातळ तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक चेन स्टिचच्या जागी 2 टाकल्या तरी चालतील, मग ती जास्त जाड दिसेल. क्रॉस टाकायच्या आणि जवळ एकदम एकदा ह्या बाजून केली का लगेच दुसऱ्या बाजूला चेन स्टिच तीच आहे, फक्त ही मी अशी कपडा नाही म्हणून तुम्हाला ती तशी वाटते. दोन्ही बाजूला सेम करत जायचं. एकदम जोरात खेचू नका, नाहीतर मग तुमचा कपडा वाटेल. जी चेन स्टिच केलेली आहे ना ती तुटून जाईल. चेन स्टिचच्या जागी तुम्ही पहिली जी आपण चेन स्टिच केली तिच्या जागी तुम्ही मणी भरलं तरी पण चालतील ना. शुगर विश टाकलं आणि त्याच्या बाजूने जर मण्यांच्या लाईनी केल्या, दोन्ही बाजूला एक चेन स्टिच आणि मध्ये शुगर विशची लाईन तरी चालते.
आणि इथे आल्यानंतर गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर हा धागा डायरेक्ट इकडं न घेता मगाशी आपण तसंच केला, हा एक झाला का डायरेक्ट धागा कट करून टाकायचा. कट करायचा, कट करून जरा परत गाठ मारून घ्यायची, परत इकडनं स्टार्ट करायचा इकडं. परत आपण धागा नवीन घेतलेला आहे हे बघा, आणि गाठ मारून घेतलेली. आता बाहेरून पहिल्यांदा स्टिच काढायची. बाहेरून काढल्यानंतर आपल्याला आतमध्येतून एक वेल काढायची. नीट बघून घ्या. परत दुसऱ्या बाजूला जाऊन आतमध्ये स्टिच काढायची. परत एक वेल ह्या बाजूला, एक वेल ह्या बाजूला. कटवर्कमध्ये तुम्ही गोल डिझाईन काढली तरी चालेल, किंवा चौकोन डिझाईन काढली, पाणी शेप काढला. करण्याची पद्धत तीच, फक्त तुम्ही डिझाईन कोणती पण घ्या. दोन्ही बाजूला सेम सेम करत जायचं आणि जवळजवळच, एकदम लांब लांब नाही टाकायचं. अशा आपण सगळ्या लाईनीनं करून घेणार आहोत. जवळ याच्यासाठी का जो आपण कपडा झालेला आहे तो कपडा आपला दिसला नाही पाहिजे. दोन्ही बाजूला सेम करत जायचं. एक वेल इकडनं झाला का एक वेल दुसऱ्या बाजूने. तुम्ही सावकाश करा एकदम, कारण ओढला तर मग चेन स्टिच पहिली केलेली आहे ती नको निघाला. आणि बाहेर निघाल्यानंतर मग गाठ मारायची. अशी आता या प्रत्येक लाईनी आपल्याला सेम तशाच प्रत्येक वेळी धागा कट करून घ्यायचा.
आता ही लाईन एकदम जवळ घ्यायचं, तेव्हा ते जास्त जाडसर दिसेल. आणि आपला हा आता कपडा ब्ल्यू आहे म्हणून थोडाफार दिसतंय, पण तुम्ही असं गोल्डन ब्लाऊज पीस असेल तर त्याच्यावर हे दिसत नाही. थोडाफार जो दिसतं आपला ब्ल्यू कपडा तो दिसत नाही. आणि बाहेर आल्यानंतर गाठ मारायची. आता गाठ मारल्यानंतर आपण जो गोल केलेला आहे त्याच्या भोवती पण आपल्याला सेम तशीच करायची. आता हा मी धागा कट नाही केला आहे बघा. पहिल्यांदा आतमध्येच घेतली, मग बाहेरून. पहिल्यांदा एक पेल आतमधीतून, एक पेल चैनीच्या बाहेरून. केली तरी चालेल किंवा डायरेक्ट मणीची बॉर्डर टाकायला घेतली तरी पण चालेल. एक वेळ आपल्या ब्लाऊज पीसमधून घ्यायची आपल्याला आणि एक वेळ आतमधीतून. असा पूर्ण गोल करून घ्यायचा. पूर्ण असं ह्या आपण एवढा केलेला आहे, आपल्याला पूर्ण हा असा इथपर्यंत गोल पूर्ण करायचे. आपण याच्याभोवती पहिल्यांदा शुगर बीटची बॉर्डर करणार आहोत. तुम्हाला जर कलरची मणी टाकायची असतील कोणते तर ते कलरची टाकले तरी चालते. जास्तीत जास्त 2 ते 3 त्याच्या वरणे मणी घ्यायचं.
असे पूर्ण ही बॉर्डर करून घेणार आहोत. एक शुगर बीट्स, नंतर व्हाईट मोती, रिटर्न परत शुगर बीट्स.